घाबरलीस? अगं सारंगचं लग्न होतंय. त्रास होतोय का? काळजात कसं चर होत असेल ना हे सगळं ऐकून. ए सावली, लग्न होईपर्यंत ना सारंगच्या घरी नाही जायचं. नाही तर तुला माहितीये सारंगचं काय होईल ते. याची शिक्षा मिळणार हं? एक लास्ट टच बाकी आहे. गुड, आय एम लाइकिंग इट. वाह, बॅक टू बॅक 2-2 लग्न. सगळे मेहंदळे अचानक खूप उत्सवप्रेमी झालेले दिसतंय. काय तिलोत्तमा, इथे काय करतेस तू? तुझं काय काम आहे इथे? वर तोंड करून म्हणाली होतीस ना इथे येणार नाहीस वगैरे. इकडे काय होतंय त्याच्याशी तुझा काहीच संबंध नाहीये. जा तू जा. काय? माझा याच्याशी काही संबंध नाही. माझा नाही तर कोणाचा संबंध असणार आहे तिलोत्तमा? तुझा एक मुलगा भर मांडवातनं मुलीला पळवून आणतो, बळजबरी तिच्याशी लग्न करतो, आणि आता इथे एका सुनेला घराबाहेर हाकलून देऊन तू तुझ्या एका मुलाचं बळजबरी लग्न लावतेस. तू विसरतेस तिलोत्तमा, तिची पळून आणली ना तुझ्या मुलाने मुलगी, ती माझी मुलगी आहे. आणि जिला तू हाकलून दिलायस ना तीही मला मुलीसारखीच आहे. मग आता तूच सांग, या सगळ्याशी माझा नाही तर आणखीन कुणाचा संबंध आहे? हा, जबरदस्ती नाही असं वाटतंय तुला? तारा येते. इथे पुढे उभी राहा. आता तुझ्या आईला सांग सत्य काय आहे ते. तुला बळजबरी जबरदस्ती आम्ही इथे घेऊन आलोय का तू स्वतःहून तुझ्या आईच्या घरातून पळून गेलीयस आणि स्वतःहून तुझ्या मर्जीनं माझ्या मुलाशी लग्न केलंयस? खरं काय आहे ते सांग तुझ्या आईला. मम्मा, मी सोहमशी माझ्या मर्जीने लग्न केले. यात कोणी कसलीच जबरदस्ती केली नाहीये माझ्यावर. झालं? कळलं खरं काय ते? तेव्हा तुझ्या मुलीला आम्ही जबरदस्ती वगैरे घेऊन नाही आलो. ती मी स्वतःहून स्वतःच्या मर्जीनं माझ्या लेकाशी लग्न केलंय. खरं तर माझी काही मान्यता वगैरे नाहीये बरं का या सगळ्याला. माझा काहीच हात नाही या सगळ्यात. शिवाय आपल्या मुलांना लग्न, संसार, नाती हा बाहुला बाहुलीचा खेळ वाटतो, हो ना? तुझी मुलगी मला माझ्या घरची सून म्हणून मान्य नाहीच आहे, तेव्हा तू हिला घेऊन जाऊ शकतेस. जा घेऊन जा. जा. असं
ठीक आहे. जर असं असेल तर मग मी माझ्या ताराला आत्ता या क्षणी इथून घेऊन जाते. चल तारा. भैरवीजी थांबा. थांबा 2 मिनिटं. आई तू विसरतेस का तुम्हाला काहीतरी शब्द दिलायस? वाह वाह, हे चांगलं आहे तुम्हा मेंदळेंचं. नौटंकी. एकाने मारल्यासारखं करायचं, दुसऱ्याने रडल्यासारखं करायचं. चांगलंय. आणि तुम्ही हे असं अश्रू ढाळून आता काही होणार नाहीये. एका आईचं तुम्ही मन दुखवलंय. तिचं मन दुखवून तुम्ही हे लग्न केलंय ना. पस्तावा, पश्चाताप होईल तुम्हाला दोघांनाही. शब्द आहे भैरवीचा. तारा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. जर तुला माझ्याशी बोलायचं असेल तर 2 मिनिट बाहेर ये. मी वाट पाहते. काय मग, लग्नानंतर गाणं गाणार आहेस ना, का सोडून देणार आहेस? नाही माहित, काही ठरवलं नाहीये ना. काय नाही माहित? ते तुला ठरवावं लागतं तारा. हा, ठरवावं लागणार आहे तुला. तारा, तुला एक सांगते, हे घर आहे ना, हे घर. या घरात तू जोवर तुझं अस्तित्व गायिका तारा वझे म्हणून टिकवून ठेवशील ना, तोवरच तुला किंमत आहे. नाहीतर या घरात तुला पाय पुसणीची किंमत मिळणार नाही ग. मी ओळखते यांना. त्यामुळे गाणं गायचं नाही गायचं हा डिसिजन घेण्याचा तुला काही हक्कच नाही आहे. रादर तुला गावच लागणार आहे तारा. म्हात्रे सोबत 7 गाण्यांचा कॉन्ट्रॅक्ट केलाय आपण. विसरलीस का? कळतंय का? आहे ना लक्षात? तारा, आपण 25 लाख ॲडव्हान्स घेतले. तू जर आता गायला नकार दिलास तर त्या 25चे 50 लाख रुपये मला नुकसान भरपाई म्हणून भरावे लागतील. आणि हा सगळ्यात तुझा केलेला मूर्खपणा आहे. त्याचं ओझं मी का वाहू? हा, तारा, चुकूनही गाणं थांबवण्याचा विचार केलास ना, तर आधी ते 50 लाख माझ्या पुढ्यात टाकायचे आणि मग कर तुला काय करायचंय ते. कारण एक लक्षात ठेव, म्हात्रे आज ना उद्या जेलमधून सुटून बाहेर येईल. आणि त्याने बाहेर आल्यावर तुझ्या आवाजाचं सत्य सगळ्या जगासमोर आणलं तर काय करणार आहेस? हा, जगासमोर सोडच,
या घरात जेव्हा ते कळेल ना, तेव्हा काय करशील? कसा सामना करणार आहेस तू यांचा? केलाय विचार? मम्मा, अगं पहिल्यांदा घरी आलीयस तू आणि आताही तू बिझनेस बद्दल बोलतीयस. माझं लग्न झालंय, मी माझ्या आयुष्यभराचा जोडीदार निवडलाय आणि त्या घरात तुझ्या डोळ्यासमोर नाही राहत ग आता. तर या सगळ्या गोष्टींचं तुला काहीच कसं नाही वाटत? आताही तुला पैशांचा आणि बिझनेसचाच विचार करायचाय? हो मग, आता तरी या क्षणाला मला मला जवळ घे, माझी त्याच्यावर माया कर, निदान आशीर्वाद दे मला. तो अधिकार तू कधीच गमावलाय तारा. मला आता तुझ्यात आणि तुझ्या या संसारात, तुझ्या खर्चांमध्ये काही इंटरेस्ट नाहीये. मला फक्त आता इतकंच तुला सांगायचंय की आता इथून पुढे नियोजित केलेले सगळे कार्यक्रम, सगळ्या रेकॉर्डिंग्स मला वेळच्या वेळी पूर्ण झालेल्या हव्या. तू त्या कशा मॅनेज करतेस, कोणासोबत मॅनेज करतेस, ते आता तुझं तू बघायचंस. फार मोठी झालीयस ना, मग आता कर मॅनेज. सारंग सर, छान दिसताय तुम्ही. असं काय बघताय? तुम्हाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून मी टिळा लावला. सारंग दादा, काय आहे तुझं?
हे काय चाललंय? मी तुला हे सांगायला फोन केलाय की त्या सावलीला फायनल धमकी देऊन झाली आहे. आता ती काय सारंगकडे फिरकणार सुद्धा नाही. हा, आता ठरल्याप्रमाणे मला तुला एकदा भेटायचंय बस. काय बोलतोयस तू? वेळ लागलाय का तुला? आता कसं भेटू मी? जर मी तुला भेटायला आले ना तर आपण लटकू दोघे. कोणाला लटकवतीयस? काही नाही. हॅलो. अरे अशी काय आहे? मैत्रिणीचा फोन होता. ओ वेल, कसं वाटतंय तुला आता? मस्त. रम्मीचा एक मोठा डाव जिंकल्यावर वाटतं ना तसं. वेल, तुला आई वडील नाही आहेत तर मॉमने तुझ्या कन्यादानची जबाबदारी मला आणि नीलला दिली. अरे वा. अच्छा, मला एक सांग, तू त्या मूर्ख मुलीला इथून जाण्यासाठी कसं काय कन्व्हिन्स केलंस? का सांग? ए हॅलो, इतके दिवस तर आपण तुमच्याच प्लॅननुसार चालत होतो ना ऐश्वर्या मॅडम. तुम्ही म्हणाल तसं सगळं केलं मी, पण हाती काय लागलं? काहीच नाही. सो मग मी माझा प्लॅन केला. शेवटी तो माझा प्लॅन आहे ना, सक्सेसफुल तर होणारच. गुड. खूप स्ट्रॉंग आहेस तू. हार नाही मानलीस. ऐश्वर्या मॅडम, इन्सिक्युअर वाटतंय का तुम्हाला? नाही म्हणजे मेंढळे कुटुंबात तुमच्यापेक्षा स्मार्ट आणि कनिंग सून येणार आहे म्हणून इन्सिक्युअर वाटतंय का? आपण एक काम करूया, आपण कॉम्पिटिशन करू शकतो. कोण जास्त स्मार्ट आणि कनिंग आहे याचं. तुझी माझ्याशी कधीच कॉम्पिटिशन होऊ शकत नाही. एनिवे, वेल, तुला आपल्यातलं एग्रीमेंट लक्षात आहे ना? आफ्टर शादी नो किड्स. एग्रीमेंट? अच्छा ते. ऐश्वर्या मॅडम, ज्या कंडिशनमध्ये मी ते एग्रीमेंट केलं होतं ना तेव्हा मी बॅकफूटवर होते. आता त्या एग्रीमेंटला मी बांधील आहे की नाही हे माझं मीच ठरवणार. हो, तुला काय म्हणायचं आहे? खेळाचे मोहरे बदलले ऐश्वर्या मॅडम. गाडी माझी आहे ना, मग मला चालवू द्या ना. कारण यापुढे चित भी मेरी और पट भी मेरा. आम्ही मगाचपासून बघतोय. तुला भास होतोय ना सावली वहिनीचा? अरे दादा, ह्यालाच तर प्रेम म्हणतात. मी हेच तर म्हणत होतो. हो दादा, सोमचं पण असंच व्हायचं. माझ्यात तारा दिसायची आणि फक्त मुका घ्यायचा बाकी होता. मी काय म्हणतो दादा, आपण सावली वहिनीकडे जाऊया आणि मॅटर सॉर्ट करूया ना. हां, आणि शब्दाचं काय? एक मिनिट. म्हणजे दादा, सावली वहिनीवर प्रेम आहे ही गोष्ट तू मान्य करतोस?